आपण क्लास असा निवडावा जिथं आपल्याला चांगली टीचिंग मिळते, चांगलं स्टडी मटेरियल, चांगल्या लेवलचे पेपर्स मिळतात, डाऊट सॉल्विंगसाठी चांगले टीचर्स अवेलेबल आहेत. हळूहळू आता बोर्डच्या पुस्तकांकडे वळायला पाहिजे आहे. आणि तुम्हाला काय वाटतं मेजर कारण कुठलं आहे? विद्यार्थी सध्या ट्युशन चेंज करत आहेत 12वीसाठी. ग्राउंड लेवलला कुठल्या गोष्टी घडतात, लातूरमध्ये काय रियालिटी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल व्हिजिट करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे लातूरच्या ट्युशन एरियामध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. ग्राउंड लेवलला कुठल्या गोष्टी घडतात, लातूरमध्ये काय रियालिटी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल व्हिजिट करू शकता. आज आपण काही पालकांसोबत संवाद साधणार आहोत. जाणून घेऊयात की त्यांच्यासोबत कुठल्या गोष्टी 11वीच्या त्यांची जर्नी होत असताना घडल्या आणि कुठल्या कारणांमुळे त्यांना आता ट्युशन चेंज करायची वेळ आलेली आहे. तर हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 12वीमध्ये जे नवीन RCC मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, कशा पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स भेटलेला आहे, कशा पद्धतीने ही एक्झाम पार पडलेली आहे, त्या बॅचसाठी कुठले कुठले नवीन प्रोग्राम्स घेणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. आत्ताच आपण सरांसोबत इंटरॅक्शन करणार आहोत. जाणून घेऊयात कशा पद्धतीने पुढची प्लॅनिंग ह्या नवीन प्लॅटिनम बॅचसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, डॉक्टर राजू वानरे सर आता आपल्या सोबत आहेत. सर, कशा पद्धतीने हा पेपरला रिस्पॉन्स राहिलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं मेजर कारण कुठलं आहे? विद्यार्थी सध्या ट्युशन चेंज करत आहेत 12वीसाठी. तर आज आमची 11वीतून 12वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा होती. तर खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. तुम्ही त्याचं कदाचित क्लिप दाखवलीच असेल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, आमचा 11वीला क्लास लावण्याचा निर्णय चुकला, आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आम्हाला समाधानकारक मार्क पडत नाहीत किंवा आमची अंडरस्टँडिंग त्या लेवलची नाही. आमच्यासोबत आमचे जे काही हॉस्टेलला असणारे मित्र वगैरे आहेत त्यांच्या आम्ही नोट्स बघितल्या, त्यांचे म्हणजे जे अंडरस्टँडिंग बघितली, डिस्कशनमध्ये वगैरे आमच्या लक्षात आलं. आमची अशी इच्छा झाली की RCCची स्कॉलरशिप एक्झाम द्यावी, बघावं आपण तिथं कसं शिकवतात. तर आम्ही तरी विद्यार्थ्यांना सांगितलेले आहेत, विद्यार्थी तर इच्छुक आहेतच आहेत येण्यासाठी. तरी आम्ही 1 तारखेपासून डेमो लेक्चर्स ठेवलेले आहेत. तर आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही जवळपास 8-10 दिवस डेमो लेक्चर्स अटेंड करा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की आपण कोणत्या लेवलचं शिकणं अपेक्षित आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या टेस्टसुद्धा घेणार आहोत. डेमोमध्ये कोणत्या लेवलच्या टेस्ट आपण दिल्या पाहिजे, आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स आला पाहिजे. तर ओव्हरऑल आजचा रिस्पॉन्स खूप छान होता. प्रचंड संख्येने विद्यार्थी आले होते एक्झाम देण्यासाठी आणि आता हे विद्यार्थी डेमोला आणि नंतर बॅचला सुद्धा येतील अशी अपेक्षा. सर, जी नवीन प्लॅटिनम बॅच चालू करणार आहात तर ते त्याच्यामध्ये 11वी ज्यांची वेस्ट गेलेली अशा विद्यार्थ्यांसाठी कशी प्लॅनिंग राहणार आहे? आपण ही जी बॅच घेणार आहोत ह्या बॅचमध्ये आपण 11वी म्हणजे 12वीची बॅच म्हणून घेतोय, परंतु आपण याच्यामध्ये त्यांना 11वी सुद्धा पूर्ण शिकवत असतो. त्याच्यासाठी आपण फक्त काय करतो की ज्यांचे 11वी चांगली झालेले नाही त्यांना 3 तास अजून एक्स्ट्रा लेक्चर लावतो. 12वी व्यतिरिक्त 3 एक्स्ट्रा लेक्चर, ज्याच्यामध्ये की आपण फक्त 11वीचं कंटेंट शिकवत असतो. मग विद्यार्थी त्यांच्या सोयीप्रमाणे जे जे टॉपिक्स त्यांचे 11वीत चांगले झालेले नाहीत ते टॉपिक ते त्या बॅचमधून चांगले करून घेतात. म्हणजे जर विद्यार्थ्यांची 11वी पूर्ण जरी चांगली झालेली नसली तरी 12वीच्या सोबत पॅरलली त्यांची आम्ही 11वी सुद्धा पूर्ण करून घेणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी गावाकडे इतर ठिकाणी कुठेही त्यांनी 11वी केली असेल आणि मनासारखी तयारी झाली नसेल, त्यांच्या मनात जर डाऊट्स असतील, शंका असेल की आम्ही आता 11वी तर नीट केली नाही, मग आमची 12वीमध्ये होईल की नाही, आमचा रिझल्ट येऊ शकतो की नाही, तर 100% येऊ शकतो. आपण जर मी जसं म्हणतो की तुम्ही जर ते 3 तास एक्स्ट्रा द्यायला आणि घरी थोडी एक्स्ट्रा मेहनत करायला तयार असाल तर नक्कीच रिझल्ट येऊ शकतो. सर, काही विद्यार्थ्यांची एक्झाम काही कारणास्तव मिस झाली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगताल तुम्ही? ज्यांची एक्झाम मिस झाली असेल त्यांनी ऑफिसमध्ये व्हिजिट करावं, त्यांची स्पॉट एक्झामिनेशन घेऊन त्यांना काय फीमध्ये सवलत देता येईल. मला असं वाटतं की फक्त ह्या एक्झामला स्कॉलरशिप एक्झाम म्हणून विद्यार्थ्यांनी बघू नये. ही एक्झाम
आपल्याला कोणत्या लेवलची तयारी करायची आणि आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं खरंच योग्य ठिकाणी आहोत का हे असेस करण्याची एक्झाम आहे. आणि कुठेतरी आपले 10,000 20,000 25,000 वाचतायत म्हणून कधीही क्लास निवडू नये विद्यार्थ्यांनी. इथे ह्या एक्झामचंच नाही, इतर इन जनरली मी सांगतोय, आपण क्लास असा निवडावा जिथं आपल्याला चांगली टीचिंग मिळते, चांगलं स्टडी मटेरियल, चांगल्या लेवलचे पेपर्स मिळतात, डाऊट सॉल्विंगसाठी चांगले टीचर्स अवेलेबल आहेत असं, आणि जिथं अकॅडमिक पॅटर्न चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या क्लासचा निकाल चांगला आहे असा क्लास निवडावा. कुठेतरी 10-20 हजार रुपये वाचतात म्हणून क्लास निवडणं मला तरी योग्य वाटत नाही. येस सर, एक फायनल क्वेश्चन आहे. आता बोर्ड एक्झाम 12वीची जवळ आली आहे, अशा विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस देतात? मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी हळूहळू आता बोर्डच्या पुस्तकांकडे वळायला पाहिजे. एक एक सब्जेक्ट हातात घेऊन कुठलाही टॉपिक जो आपण नीटसाठी प्रिपेअर केलेला आहे त्याच्यात बोर्डात त्या टॉपिकचे क्वेश्चन कसे येतात आणि जर एखादा XYZ क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर नेमकं मी काय लिहिणार, तर त्याच्यासाठी त्यांनी बोर्डच्या पाठीमागे जे क्वेश्चन्स असतात, बोर्ड बुकच्या पाठीमागे प्रत्येक टॉपिकच्या मागे क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन रेफर करावेत, PYQ रेफर करावेत. RCCनं बोर्डचे बुकलेट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेत. 70 to 80% क्वेश्चन त्या बुकलेटमधून युजली येत असतात, तर ते बुकलेटही विद्यार्थ्यांनी फॉलो करावेत. बोर्डची जर त्यांनी नीटची तयारी चांगली केली असेल तर बोर्डला फक्त आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे याच्यावर फोकस करावं लागतं. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तर विद्यार्थ्यांना इथं काही विद्यार्थ्यांनी आपल्याला भेटलेले आहेत. काय नाव तुझं? मोहिनी. तुझं? स्नेहा. तर तू आता हा एक्झाम पेपर दिलेला आहे, कसा होता पेपर आणि का तू हा पेपर दिलेला आहे? कारण आता 12वीमध्ये ट्युशन बदलण्याची वेळ तुझ्यावरती का आली? कारण 11वीला ज्या ट्युशनमध्ये मी होते त्यावेळी जसं JEE मेनची प्रिपरेशन करतात त्या लेवलचं नव्हती. त्याबद्दल मी असा विचार केला की RCC बेटर आहे. आजच्या पेपरनुसार JEE लेवल बरी होती असं वाटतं मला. तुला काय वाटतं? जेव्हा माझी मम्मी इथे स्टाफ आहे, मम्मीने सांगितलं असं RCC असे आहे तसे आहे, मग मला पण असं विचार आला की खूप म्हणजे जिथे मी होते अगोदर तिथे मला खूप काही एक्सपिरियन्स नाही आला आहे मार्क्सचा. मग मला वाटलं की RCC बेस्ट आहे, त्यामुळे मी चेंज करणार आहे. त्यासाठी मी आज इथे स्कॉलरशिप टेस्ट देत आहे. हे एक्झाम कशी होती तुला काय वाटतंय? म्हणजे लेवल कशी होती एक्झामची? ही म्हणजे आमच्या अगोदरच्या इन्स्टिट्यूटपेक्षा तरी लेवल या एक्झामचा हार्डच असा होता आणि असं वाटते की JEE मेन्समध्ये पण असाच येईल. तुला काय बोलायचं एक्झामबद्दल? JEE मेन्सची जी लेवल असतील ती लेवलचं असं वाटतं मला हा पेपर. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुमच्या दोघींना.